हाय, हॅलो. तर आपण सर्वांचे मी आपल्या के.एस. आरीवर्क या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज आहे आपला फ्री ऑनलाईन आरीवर्कचा दिवस 24वा. तर आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन सबस्क्राईब असतील तर त्यांनी पाठीमागचे जेवढे काही व्हिडिओ आहेत तर तेवढे नक्कीच बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की आपण कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप हा आरीवर्कचा क्लास सुरू केलेला आहे, जेणेकरून तुमचे सर्व डाऊट हे क्लिअर होतील. आणि चॅनलवर जे कोणी नवीन असेल, नवीन व्ह्यूअर्स असतील, तर ज्यांनी कोणी चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना बेल आयकॉन हे नक्कीच क्लिक करा, जेणेकरून आपल्या के.एस. आरीवर्क या यूट्यूब चॅनलची प्रत्येक अपडेट ही तुम्हाला तुमच्यापर्यंत अगदी सहजतेने मिळू शकेल. तर फिशबॉन स्टिच हे 2 पद्धतीने करता येते. तर मी आज तुम्हाला पहिली पद्धत दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला फिशबॉन स्टिच हे तयार करून घ्यायचं आहे. तर मी इथे एक पाण्याचा शेप तयार केलेला आहे आणि आपण एम्ब्रॉयडरी थ्रेडने आपण हे स्टिच जे आहे ते तयार करून घेणार आहोत. तर यावरती तुम्ही नाव द्या जे आपण शिकणार आहोत फिशबॉन स्टिच. तर मी जे 2 पॉइंट दिलेले आहेत ना, तर सुरुवातीला वरच्या टोकामधून आपल्याला ते पॉइंट आपल्याला फिल करून घ्यायचे आहेत. हे बघा, याच पद्धतीने सुई ही वरती काढून जे 2 पॉइंट डार्क दिसत आहेत ना, त्यावरती मी धागा हा टाकून घेतलेला आहे. त्यानंतर परत वरच्याच टोकातून सुई काढायची आहे आणि जे पॉइंट दिलेले आहेत ना, आता कंटिन्यू त्याच्या खाली प्रत्येक वेळेस आपल्याला स्टिच करत जायचं आहे. हे बघा, प्रत्येक टाका आपल्याला फक्त लेफ्ट राईटच आपल्याला टाके देत जायचं आहे. राईटला टाका दिल्याच्या नंतर परत वरतून धागा काढायचा आहे, परत लेफ्टला टाका द्यायचा आहे, परत लेफ्ट झाल्याच्या नंतर परत वरतूनच सुई ही काढायची आहे आणि परत राईटला टाका द्यायचा आहे. अशा पद्धतीने लेफ्ट राईट आपला स्टिच हे कंटिन्यू करत जायचे आहे. आणि वरती सुई काढताना जे आपलं पहिल्यांदा सुईचं टोक आपण ज्या पॉइंट मधून काढलेलं होतं ना, त्याच्या थोडासा गॅप द्यायचा आहे आणि खालच्या पॉइंट मधून परत आपल्याला सुईचं टोक हे काढून घ्यायचं आहे. हे बघा, याच पद्धतीने आपण जे अगोदर सुईचं टोक काढलं होतं ना, त्याच्या थोडासा गॅप ठेवायचा आहे आणि परत आपल्याला सुईचं टोक हे काढून परत आपल्याला खाली टाके देत जायचं आहे. लेफ्ट राईट कंटिन्यू आपल्याला एक लेफ्टला दिल्याच्या नंतर परत दुसरा टाका हा राईटला द्यायचा आहे. परत राईटला दिल्याच्या नंतर परत आपला समोरचा जो टाका आहे ना, परत तो लेफ्टला द्यायचा आहे. अशा पद्धतीने लेफ्ट राईट करत आपल्याला पूर्ण टाके देत आपल्याला पूर्ण हे जे पान आहे ना, ते कव्हर करत जायचं आहे. हे बघा, सेम या पद्धतीने तुम्हाला फिशबॉन स्टिच आपलं कव्हर करत जायचं आहे. आणि करताना सावकाशपणे, कारण की सुई ही लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे खालून आपण सुई जेव्हा काढतो ना, तेव्हा सावकाशपणे काढायची आहे. आणि आपण जे अगोदर सुईचं टोक काढलं होतं ना, त्याच्या थोडंसं खालीच आपल्याला सुईचं टोक काढायचं आहे. आणि परत आपण खालच्या साईडने जो टाका देत आहोत ना, तर एकदम पहिला टाका जो दिलेला आहे ना, त्याच्या एकदम खालीच परत आपल्याला नंतरचे टाके हे देत जायचं आहे. हे बघा, याच पद्धतीने आपल्याला पूर्ण टाके हे कंटिन्यू करत जायचे आहे. फक्त लेफ्ट राईट टाके द्यायचे आहे. आपलं हे लास्ट स्टिच असणार आहे फिशबॉन स्टिच. यानंतर आपलं जेवढे काही स्टिच आपण एम्ब्रॉयडरी थ्रेड मध्ये पाहणार होतो ना, तर आजचं हे आपलं लास्ट स्टिच आहे फिशबॉन स्टिच हे. यानंतर आपले स्टिच इथे संपलेले आहेत एम्ब्रॉयडरी थ्रेडचे. नंतर आपण परत आरीवर्क मध्ये आपण जरी थ्रेडने वगैरे स्टिच कसे द्यायचे, नंतर आपण पूर्ण आता वर्क हे कंटिन्यू करणार आहोत. तर आजचा हा शेवटचा क्लास असेल. आजचं हे फिशबॉन स्टिचने आपलं एम्ब्रॉयडरी स्टिच जेवढे आहेत ते आपल्या इथे एंड झालेला आहे. फिशबॉन स्टिचचा अजून एक प्रकार, अजून
कशा पद्धतीने लीफ तयार करायचं आहे हे पण मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल. परंतु आपलं लास्ट स्टिच जे आहे ते फिश बाउंड स्टिचच असणार आहे. आणि त्यानंतर आपण फिश बाउंड स्टिचचा जो दुसरा लीफ आहे ना तो मी एकदा सांगेन. त्यानंतर आपण 2-3 फ्लावर आपण पाहणार आहोत एम्ब्रॉयडरी थ्रेडने कशा पद्धतीने करायच्या आहेत. म्हणजेच उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस आपण एम्ब्रॉयडरी थ्रेड यूज करणार आहोत. आणि त्यानंतर आपले टिकली वर्क झालं, मिरर वर्क झालं, त्यानंतर जरदोशीचं वर्क झालं, तसेच सिक्वेन्स वर्क झालं, त्यानंतर कट वर्क झालं. हे सर्व वर्क आपण आता कंटिन्यू करणार आहोत. तर काही दिवसामध्ये आपले तेही वर्क कंप्लीट होतील आणि आपला आरी वर्कचा क्लासही संपेल. कारण की आपला बऱ्यापैकी आपला क्लास हा कव्हर झालेला आहे. तर थोड्या दिवसामध्ये आपला क्लासही संपेल. तर जे कोणी नवीन सबस्क्रायबर असतील त्यांना जर आरी वर्कचा क्लास करायचा असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ हे तुम्हाला अगदी तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पण येतील आणि प्रत्येक व्हिडिओची अपडेट ही तुम्हाला भेटत जाईल. आणि जे काही नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अजून मी टाकत जाईल त्याची पण नोटिफिकेशन येईल. आणि जे काही जुने व्हिडिओ आहेत तुम्ही सबस्क्राईब करा, तेही तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे कंटिन्यू क्लास करा, प्रॅक्टिस करा आणि काही प्रॉब्लेम आल्यास नक्कीच विचारा. कारण की सुरुवातीला थोडंसं हार्ड जातं, त्यानंतर आपण जर प्रॅक्टिस करत राहिल्याच्या नंतर आपल्याला प्रत्येक स्टिच हे सोपं जाणार आहे. त्यामुळे भरपूर अशी प्रॅक्टिस करा. आणि ज्यांना कुणाला आरी वर्कची किट घ्यायची आहे तर त्यांनी आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर दिलेला आहे आणि शॉर्ट व्हिडिओ वगैरे आहे तिथं पण मी नंबर टाकलेला आहे. काही व्हिडिओमध्ये नंबर आहे किंवा जर भेटत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जा, तिथे पण नंबर मी दिलेला आहे. तर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून तुम्हाला जर किट पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मागवू शकता. आणि सध्या किटवर ऑफर पण आहे, कारण की आपली 1,500ची किट आहे. 1500ची जी किट आहे ना त्यावरती 300 रुपये ऑफ आहेत. कारण की गणेश चतुर्थी आहे त्यामुळे 300 रुपये ऑफ झालेले आहेत. त्यानंतर परत काही दिवसांनी आपली किट ही 1,500लाच मिळणार आहे. त्यामुळे जर पाहिजे असेल तर ऑफरचा फायदा घ्या आणि ऑर्डर देऊ शकता नक्कीच. हे बघा, या पद्धतीने आपल्याला लेफ्ट राईट प्रत्येक टाका हा देत पूर्णपणे स्टिच हे कंटिन्यू करत जायचं आहे. आणि आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक करत जा. आणि ज्यांना कुणाला आरी वर्क करायचं असेल तर त्यांना शेअर करत जा व्हिडिओ, जेणेकरून तेही आरी वर्क क्लास अटेंड करतील. सेम तुमचं पण स्टिच हे याच पद्धतीने दिसेल. तुम्ही जेव्हा फिश बाउंड स्टिच हा तयार करसाल ना, सेम तुमचं ही स्टिच याच पद्धतीने दिसणार आहे. सेम मी ज्या पद्धतीने सांगत आहे त्या पद्धतीने तुम्हाला स्टिच करायचं आहे. आणि मी जे बारीक पॉइंट जे सांगत आहे तेही तुम्ही लक्षात ठेवा. आणि मी करताना जे कशा पद्धतीने करत आहे तेही त्याकडेही थोडंसं लक्ष द्या. कारण की पाहिल्याच्या नंतर येणारच नाही. तुम्ही जेव्हा करसाल ना तेव्हाच तुम्हाला सर्व वर्क हे जमणार आहे. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. जर अजूनही तुम्ही प्रॅक्टिस करायला सुरुवात केली नसेल, फक्त माझे व्हिडिओज तुम्ही रोज पाहत असाल चॅनलवरचे आणि अजूनही तुम्ही प्रॅक्टिस करतच नसाल तर प्लीज प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. कारण की जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल ना स्वतः, तेव्हाच तुम्हाला हे वर्क हे जमणार आहे. बिना प्रॅक्टिसचं कोणतंही वर्क जमणार नाही. त्यामुळे प्रॅक्टिस भरपूर करा. हे बघा, याच पद्धतीने तुम्हाला पूर्ण लीफ हे कव्हर करून घ्यायचं आहे. थोडंसं मी स्पीडमध्ये दाखवते. फक्त लेफ्ट राईट आपल्याला पॉइंट देत जायचा आहे. परंतु
टाके हे व्यवस्थित देत जायचं आहे. हे बघा, सेम या पद्धतीने तुमचं ही फिशबॉन स्टिच हे तयार होईल. याच पद्धतीने तुम्हाला स्टिच हे पूर्ण कव्हर करून घ्यायचं आहे. हे बघा, तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. चला तर मग तुम्ही जेवढं काही आपले स्टिच झाले आहेत त्याची प्रॅक्टिस करा. अजूनही प्रॅक्टिस सुरुवात केली नसेल, प्रॅक्टिसला सुरुवात करा. चला तर मग भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.